हे 7 नियम तुम्हाला जगण्याचं बळ देतील. इतरांविषयी आदर असलेल्या लोकांच्या आयुष्यात कुटुंब, मित्र, नातेवाईक यांचा मोठा गोतावळा असतो. तुमच्या कुटुंबियांसह जवळच्या मित्रांशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करता. काही वेळा तुमचा आनंद तुम्ही इतरांसोबत साजरा करताच, मात्र एखादं दुःख, संकट किंवा तुमच्या हातून घडलेली एखादी चूकही तुम्ही नैराश्याच्या भरात समोरच्या व्यक्तीला सांगून टाकता. मात्र कधीकधी ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. तुमचे मित्र, नाती, पैसा, नोकरी या सगळ्या गोष्टी हातून निसटल्या तरी तुम्हाला त्या पुन्हा मिळवता येतात. मात्र शरीराची हानी पुन्हा भरून काढता येत नाही. म्हणून प्रत्येकाने आरोग्य जपायला हवे. त्यासाठी आहार, विश्रांती, व्यायाम या त्रिसूत्रीकडे लक्ष द्या. काही लोक मैत्रीला जास्त महत्त्व देतात. अनेकदा इतरांच्या संगतीने चुकीच्या गोष्टीही केल्या जातात. परंतु अशी कोणतीही मैत्री नाही ज्यात स्वतःच्या फायद्याचा विचार केला जात नाही. हे मैत्रीतील एक कटू सत्य असले तरी ते स्वीकारणं तितकेच महत्त्वाचं आहे. मैत्री हा जीवनातील महत्त्वाचा घटक असला तरी त्याचा अतिविचार किंवा स्वाभिमान बाजूला सारून मैत्रीत वाहवत जाऊ नका. नेहमी पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून हल्ला करणारा शत्रूच बरा, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. परंतु तुमच्यासमोर स्तुती करणारा मात्र तुमची पाठ फिरताच. निंदा करणाऱ्या शत्रूपासून कायम सावध राहा. संकट आली की प्रत्येकजण निराश होतात, हार मानतात. मात्र या संकटांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा. काही मिनिटांच्या या लढाईनंतर तुमचा विजय नक्की होईल. जे गुरु आपल्या शिष्याला नीतिमत्ता आणि आयुष्यात त्याचा वापर कसा करावा हे शिकवतात ते सर्वश्रेष्ठ गुरु होय. अशा गुरूंचे इतके मोठे कर्ज लाखो रुपयांच्या संपत्तीनेही परत फेडता येत नाही. त्यामुळे आयुष्यात योग्य गुरूची निवड आणि आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणे, त्यांचा आदर करणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. जे लोक तुम्हाला संकटात, आजारपणात, तुमच्या कठीण काळात कायम मदत करतात, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतात, अशा लोकांना कधीही गमावू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.